अगं मी रानात जातो बरं का. रानात चालले ना हा. पोराला घेऊन जा. कुठे गेलाय तू? ते कुठे गेला मला काय माहितीये मग त्याला घेऊन जा ना. काय त्याला मोकार इकडे तिकडे फिरायला ठेवलं काय नसतं काहीतरी काम धंदा लावा त्याला. अगं तू सांगितलं पाहिजे त्याला समजून जरा. बाप मी आहे का तुम्ही आहे तुम्ही सांगायचं आहे समजून. पण आईचं जास्त पोर ऐकत आहे ना. लहान असलं ऐकत एवढं पोरीचं बा आता तो नवरा झालाय. बरं बघ त्याचं मी पण ते सुन कुठे गेली तू काम करायला लागली भांडी घासायचं. असंच आहे मग जान जवान सुन आली की घरात बसत्या ना आणि भांडे धुणे मी करायचे. ती टीव्ही पाहत असेल नाही तर. आता मला काय माहित काय आतल्या करते खोलीत असेल मी इथं दारी होतो ना. मग दिसत नाही का बरं मी तिला? देवीचं दर्शन घेतो आणि शेतात जातो मागून तू ये लवकर. हा हा हे घोडम्या आता शिक आला का तू? काय प्रॉब्लेम आहे? अरे जरा लाज धर. बाप म्हातारा झालाय तरी शेतात काम करतोय आणि तू टोणग्या सगळीकडे फिरून आता आला का? होता येत कर नाहीतर इकून टाका. घेण काय नाही भांडे मला. ऐकू का? मला घेण नाही. काय तू मला वावरात काम होत असतील तर करा हा नाही ते इकून टाका. आणि काय गिळशील मग? मला नाही माहित. अरे भाड खाऊ जरा लाज धर. तू गाव हिंडतो बायको आराम करीती आणि आम्ही दोघं मरमर काम करतो. कवर करायचं आम्ही. मला काय माहित. अरे जरा त्या पोरगी लहान आहे एवढं तरी ज्ञान धर. तिला शाळेत शिकवायचं सगळं आम्ही कव्हर करणार आहे. हायला काय राव डोक्यात ताण आहे यांचं रे. काय डोक्याला ताण आहे जरा डोक्यात घुसतंय का काही? काय राव घरात यावं का नाही आज झालं आईला पोर देवा. आता असं बोल तू. अरे बारीक होता तुला हानमार करू शकत होते. आता तर मी हाणलं तर माझ्या हाताला लागण रे टॉन घ्या. लाज धर. लई डोका आउट करते बो. काय राव मला आहे ना काय तुमचं समजतच नाही बा. काय ते बाप एकपट बोबलो ते तू दुप्पट ती बायको तिप्पट. काय आला राव हे परपंचात नको झालं. मी म्हणजे जातो आम्ही का. चांगलं सांगतो तुला गिळायला लागत नाही का तुला? वय रे हा माया दादा डोक्यावरून राव मरू तिकडे. काय करायचं ते करा. तर तिकडे मला नाही माहित. चित्रांना चालायला. अरे 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 देवा. चित्र काढलंय. हा मस्त या. आता ह्या वह्या संपल्या ना तुझ्या. आपण नवीन आणू. पुस्तकं भेटले ना तुला शाळेत? हा काय घ्यायचं? वह्या आणि दप्तर पप्पाला सांगू आपण आणायला. आता हे चित्र झालेत ना सगळे काढून. आता हे एकदा बघ. हा परत पुढच्या वहीत अशीच काढायची छान छान चित्र. हा काय चाललंय रे? काय नाही ती पोरगी म्हणत होती दप्तर आणि वह्या आणायच्यात म्हणून. इकडे तुला कळतं का काय कळतं? का मी काय काय केलंय? नवरा आलाय जेवायला खावायला त्याला काय बघायचंय काय काय नाहीच. अहो मी जेवायला तर देते पण पुरीच्या भविष्याचं नाही बघायचं का मग? अरे काय डोका आऊट केले राव सगळ्या घरदारांनी माझं बार. येडा झालो मी येडा तुमच्या बाई. काही कळाला मला तर काय कळा काय समजायला. मग आता काय करू मी सांगा? तिला दप्तर कोण आणीन वह्या कोण आणीन का लाव कुणाला आणायला दुसऱ्याला? ते म्हाताऱ्याला सांगायचं ते तुम्ही बघायचं. म्हणजे सगळं त्यांनीच बघायचं का? तुमचं काही कर्तव्यच नाही का? तुला लई डोक्याला ताण होते ना पाहू दे वही ती शाळा बंद. अहो तो उद्या बाजून शाळेत जायचं नाही. आणि मग काय करायचं तिने? बंद शाळा. डोक्याला माया ताण नाही आणि कोणच्याच नाही. मग करायचं काय तिने ती तर सांगा ना मग. मला माहित नाही. मला माहित नाही. ढोसून यायचं तेवढं बरं माहित असतंय. तो माझा प्रश्न आहे समजलं? तुमचा प्रश्न आहे ना तू तिकडेच मिटवीत जा. इकडे कशाला येतात पिऊन मग? वर तोंड करून बोलायचं नाही समजलं? ह्या माणसाला ना समजून सांगण्यात माझं जिंदगी जाईन पण ह्या माणसाला काही समजणार नाही. समजून सांगू नको मला अक्कल आहे. मी लय हुशारी. हा दिसती तुमची अक्कल मग? कशात जाती ती. हुशार आहे मी. कळतं काय? जेव्हा ते चल चला शे रोबाब तर माया पुढे येईल यावायचे मला. हे जा जायला मदत करू लाग. अरे 2-4 दिवस झाले तू शाळेत नाही येत. काय बाप्पा दररोज दारू पिऊन येतात. परत वह्या पुस्तकं नाही दप्तर नाही कंपास नाही काहीच नाही. म्हणतात शाळेत नाही जायचं. अगं बाबांना तरी सांगायचं बाबा देतील ना तुला वह्या पुस्तक घेऊन. बाबा दररोज कामाला जातात त्यांच्याकडे तरी कसं मागायचं.
मला नाही वाटत मला शाळा शिकता येईल. मी पण देईन तुला माझ्या 1-2 वया. चालते. काय राव संदीप लयच प्यायला लागलाय राव एवढं बघितलं का तो कसा वागतोय बघितलं का मी यार काय बाबा तुला सांगू त्यो मध्ये एवढा प्यायला लागलाय त्यामुळे मी त्याच्यापासून लय लांब गेलो पण तो हा काय? ऐकेनाच. तरी त्याने प्यायला सोडलं ना आता परत जास्त प्यायला लागला. कसं व्हायचं त्याच्या लेकरा बाळांचं अवघड आहे. काय त्याला सांगून सांगून आहे ना माझा परत जीव वैतागलाय रे. हा ना राव एक पोरगी बारीक राव तिच्या मग सांगून सांगून माणूस तिच्या किती तरी वेळा सांगेल. तोंडाक बघितलं पाहिजे ना त्यांनी. तेच ना हा? अरे तिला शाळेत सुद्धा पाठवत ना तिच्याकडे वया ना पुस्तक ना कंपास ना काय. अरे त्या दिवशी मी बघितलं गाडीवर चालू ती बारकाली पोरं आली म्हणलं तू शाळेत आहे, आम्ही तुला वया पुस्तक देऊ आमच्यातून अर्धे मग त्या बारीक पोरांना अक्कल आहे पण याला. त्याचं हे वागणं बरोबर नाही बरं का पण दिली अरे ते बरोबर नाही ते आहे पण आता आपण कोण लागतो त्याचे सांगायला. अरे जोडीदार आहे आपला काय असलं अरे तरी. जोडीदार आहे पण एक जोडीदार असलं मग ऐकायला पाहिजे ना आपल्याला त्यांनी. त्याला काही एकदा सांगितलं का आपण तूच सांग मला. पण त्याला थोडी पण अक्कल नाही करेल लेकराच्या आता किती माहिती का 3-4 दिवस झाले त्याला सांगितले पेन सोड. हा सोडतो म्हणला आणि परत प्यायला लागला. आणि शब्द दररोज घेतो ना आता काय आता जाऊ दिवशी सोड. दररोज भेटला का नाही पेणार तेवढं आज आहे. नाही पेणार. आज नाही पेणार काय घरात त्यांच्या रोज राडा चालू असतो. ते आई बाप तरी कवर करणारे वावरात कष्ट. हा ना राव ते अवघडच आहे राव त्यांचं पण. मग काय जाऊ चल तोरी आपण पाया पडून आंबा पाहिजे चल. चल. काय आता मरू दे. जाऊ चल. दर आणि लय पप्पाचं मनावर घेऊ नको बघ. त्यात एक वही दिली आणि जर माझा पगार झाला ना मग तुला कपडे घेऊ हा. आता अशीच जा मॅडमला सांग तसा. हा पुढं जायचे पुढे कुठं म्हणजे शाळेत चालली ती. शाळा बिळा काय शिकून ती काय कलेक्टर होणार नाही. अहो, तुम्हाला कळतंय का ती पोरगी शिकू द्या तिला. नाही तुझ्या बरोबर रानात घेऊन जाते. अहो, रानात उन्हात काम करीन का लेकरू. मरून मला नाही माहिती. तुम्हाला नाही माहित माझी. तिला शाळा शिकवायची नाही काहीच नाही. जाऊ दे तिला शाळेत जा बाळा तू जा. तुला सांगितलं नाही एकदा तुला सांगतो बरं का माझ्या डोक्यात जाऊ नको तू. तिला शाळा शिकवायची नाही. आता मी तुम्ही म्हणता तसं करते ना जाते ना दुसऱ्याच्या रानात कामाला पण तिला तर जाऊ दे शाळेत. नाही मला नाही पाठवायची शाळेत. अहो, जाऊ दे तिला शाळेत. तुम्हाला कळतं का नाही थोडंफार. ए तुला सांगितलं नाही एकदा नाही जाय शाळेत नाही. होय, 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 होय. एवढे भांडे लावते म्हणजे झालं माझं काम. मग खुशे पोरगी कुठे आहे? अहो बापाने सकाळी शाळेत नाही जाऊन दिली म्हणून बसली असून कुठतरी खेळत. अगं पोरगी सकाळपासून घरात नाहीये आहेस का काय दाशी नाही तू? घरात नाही का ती? तुम्हाला पोरीकडे लक्ष नाही देता आलं का? आईने लक्ष दिलं पाहिजे ना. अगं तरीच म्हणलं जिवाई पोरगी आली नाही पण मी म्हणलं रुसली असन बसली असन. बोलत नका बस सांग ना पोरीला चला. ए, लवकर बघा आरू पुढे शोधा. आरू आरू अहो संगीता ताई आमची आरू पाहिली का हो? नाही कधी गेली आम्हाला तर काही दिसली नाही. अहो पोरगी सकाळपासून नाही मला वाटलं तुमच्या पोरीकडे आली असं खेळायला. रोज खेळायला येते ती आमच्याकडे. अहो मी रानातून आले आता तिच्या आईला विचारलं तर तिला बी माहित नाही. एवढं सली कुठेतरी शोधा. शोधते ना आता तुम्हाला आली तर सांगा बरं का. बसून ठेवा. हा आरू आरू ऐक ना दादा तू आरूला बघितलं का रे आमच्या? अरे देवा इकडेच कुठेतरी खेळत होती कुठे गेली काय माहिती. बरं दिसली ना तर मला सांग बरं का घरला येऊन. हा हा आरू देवा काय करू रे आता. सगळ्या गावाला विचारून थकले. पोरांना विचारलं माणसांना विचारलं पण लेकरू सापडाना. लेकरू कुठं असेल माझं कसं असेल त्याला काय झालं तर हे सल्लं कुठं काय करू आता. भूक लागली कोणाक भाकर मागू. ए दादा ती बाहेर बघ कोणची मुलगी पडली बघ. पडली वाटतं काय आलं काय. ए बाळा कुठली आहे तू? कुठून आले तू? कुठली? काय झालं? देवघराची. इकडं कशी आली? पप्पाला दारू पाहिजेत म्हणून घर सोडून. घर सोडून? मग तुझे घरचे तर बघत असतील तुला इकडे तिकडं. जाऊ दे. आई तुझी बाबा ते सगळे वाट बघत असतील तुझी. त्यांना हे टेन्शन आलं असेल. दादा चल हिला हिच्या घरी सोडून ये. मला खूप भूक लागली. ठीक आहे तुला जेवायला देतो आम्ही आणि घरी सोडतो तुझ्या. ए थांब थांब थांब. काय आलं काय आलं? काय झालं? आणि मला माझ्या घरी नाही जायचं.
ठीक आहे, नको जाऊ, आपण जेवण करू, आमच्या इथं राहशील. हा पण मला शाळेत जायचंय. हो शाळेत जातो, शाळेत घालतो. चल चल. माझी नात कुठं गेली असन? अगं ये ग, तू नको रडू अगं. अगं रडून येणार आहे का? मी तर रानात कामाला गेले होते, तुम्हाला काय झालं होतं तिच्याकडे बघायला? हे सगळं तुमच्या पोराबाळात झालंय. वहिनी, नको रडू गं. जा गाव फिरलो पोरीचा ताप काही नाही लागला. आम्ही बी सगळं गाव फिरलोय, सगळं घरनं घर पालत घातलंय. एवढस नग भरले लेकरू गेलं कुठं? तुला लक्ष नाही देता आलं का? लक्ष कुठं असतं तुझं? एक लेकरू नाही सांभाळता येत. नवरा दारुडा झालाय, त्याला सांभाळलं नाही. अरे काय केलं रे पोरीचं माया? एक कुत्री आहे, तू का बस. मला तुम्ही पोरीचं काय केलं? माय सोनं सारखी पोर तुम्हाला ध्यान ठेवताना आलं का रे? जेव्हा होती हा? तेव्हा दिसलं नाही तुला आणि गेल्यावर दिसतंय का? तू अरे हो, दादा, तू. तुला का सोड सोड तिला. करतोय? तिला सोड, वहिनीला सोड तू. सोड तिला, सोड ए, सोड, सोड. माझी पोरीचं शोक्स बॉक्स लावून द्यायचं. त्याच्यामुळे पोर गेली. हा? तुला करायला शाळेत नाही पाठवलं. हो? अरे सोन्यासारखी पोरगी त्यामुळे गेली. मायामुळे नाही गेली, तुम्ही लक्ष ठेवलं नाही. हा अरे बाप म्हणून तुझं पण काहीतरी कर्तव्य आहे ना, तू ते पार पाडलं का? नाही ना. घरी कोण असते पोरी लक्ष ठेवायला? तुम्हीच ना. आणि तू काय करतो? काम करतो का? अरे नुसतं पितो, नुसतं गावभर हिंडतो, तुला दुसरं काम काय आहे? साधं पोरीवर लक्ष देता येत नाही या. हे जास्त बडबड नाही करायची. ए तू पोर सापडून आणायची माझी. तू पण सगळ्यांनी. एक मिनिट दादा, आमचंच कर्तव्य आहे का त्याला शोधायचं? तुझं पण कर्तव्य आहे. माझं कर्तव्य मी सांगतो तुम्हाला, पोर सापडून द्या अगोदर माझी. आपसात नका भांडू. तुझ्या दारुड्यापणामुळे ती पोरगी वैतागून कुठं निघून तू गेली. पोर सापडून आण पण. मी नाही. बोल. तू पण तुला शिकायची इच्छा होती तुला आमच्या जाय पोराला. पोरग. ए नाटक बंद कर, चल. ए तुला काय हा, झालं? पोर सापडून आला माझी. पोर सापडल्याशिवाय एकाने सुद्धा घरी यायचं नाही. पोर आणायचे सापडून. अरे काय करू, पोरगी गेली माझी सोन्यासारखी. बायकोला हाकलली, आईला काढून दिलंय, बापाला काढून दिलंय, बहिणीला हाकलले. काय झालं असं? माझं तर फार वाटोळ झालं, फार सगळं ह्या दारूमुळे ना. मला वाटतंय फार हाल तर माझे झालेच, पण आता या लेकराचं काय झालं असं? काय करू, फार डोकं आऊट झाले, काही समजत अरे नाही. संदीपच्या डोक्यावर परिणाम झाला काय? त्याला बोलून तरी घ्या इकडे. काय करावं? ए संदीप, चला, एक काम करू, चला आपण जाऊ. चला. अरे संदीप, काय झाले? डोक्यावर परिणाम झाला काय तुझा? असं काय करतोय हा? तू? काय करू, कोणाकडे जाऊ, काही सुचत नाही, रस्ता सापडत नाही. फार धुळदान झाली रे. अरे तुझ्यामुळे झाले हे, तुझ्या या नास्तिकपणामुळे ना हे दिवस आज बघतोय तू. काय डोकं चालत नाही, काय करूच काय? बोलून आता काहीच फायदा नाही. अरे अजून पण वेळ गेलेली नाही संदीप, तू सुधर. अजून पण तुझं सगळं सुरळीत होऊ शकतंय. काय करू मित्रांनो, सांगा. जा सुचत नाही काय रे. आपल्या देवरे गावच्या आंबाबाईला जाऊ आपण. जा नवस करू तिथं आपण माझ तिथं नवस जाऊन. कर. आई तुझं सगळं सुरळीत करीन. हा, आणि माथा टेकव तिथं. डोकं आपट जरा तिथं, म्हणजे तुला अक्कल येईन दोन गोष्टीची. मी आता काय करतो, तुम्ही सांगता तसं खरंच अंबाबाईला जातो, तिच्या पुढे हात जोडतो, डोकं टेकवतो, सांगतो आई अंबाबाई माझी मुलगी सापडू दे, माझा परपंच जागेवर येऊ दे फक्त. टेन्शन घेऊ नको. साप अंबाबाई तूच आता माझा शेवटचा मार्ग आहे. आई अंबाबाई, आलो तुझ्या दर्शनाला, आलो अंबाबाई. चला रे. आई अंबाबाई तुझ्या दारात आले दर्शनाला. तुला एकच मागणं आहे माझं, माझी हरवलेली मुलगी परत येऊ दे आणि माझं कुटुंब परत माझ्या घरी येऊ दे. माझी मुलगी सापडली ना आई अंबाबाई, तिच्या वजनाचा गुळ मी तुला वाईन, तिच्या वजनाचा गुळ तुला करीन अंबाबाई, तिच्या वजनाचा गुळ तुला. अरे ती देवरे गावची आपली आंबाबाई आहे. ती लोकांच्या नवसाला पावते, तुझ्या नवसाला का नाही पावणार?
म्हणूनच आलोय. संदीप ते तुझं गाणं नक्की ऐकणार आहे, नक्की ऐकणार संदीप तुझं गाणं आहे. अंबाबाई परत एकदा हात जोडतो, माझं एवढं गाणं ऐक. उदय 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 उदय. हाय अंबाबाईच्या कृपेने माझी मुलगी सापडली. बाळा कुठं होती तू? त्या मामा शेट हो, दारू पिऊ नका हो. तुमचे लय उपकार झाले हो. दारू सुखरूप लय पोरगी वाईट. माझी घरी पोहोचवली. तुला शाळा शिकायची, शाळा शिकवा तुम्ही. शाळा शिकायची इच्छा आहे तिची, ते आमच्याकडे आले तरी आमच्याकडे पण आली ती. म्हणे तुम्ही आम्हाला शाळेत घालणार आहे का? नाही तर थांबते. तुमची कृपा आहे. कृपा आमची नाही, कृपा आहे आई जगदंबेची, नवसाला पावणार आहे. तुमचे लेकरू तुम्हाला मिळेल. आता तुम्ही दारू तर नाही पिणार? नाही बाळा आता नाही. आणि जाऊ नको हा मला सोडून परत. हा अहो, पण ताई ताई तुमच्या घरी सुखरूप. तुमची ताई तुमच्या घरी सुखरूप आहे. धन्यवाद दादा. आई अंबाबाईची कृपा. दोन्ही पोरी सुखरूप आहेत, हेच लय आम्हाला मोठं झालं. आई जगदंबेच्या कृपेने आपली पोरगी आपल्याला भेटली. पोरगा बी दारू नाही पित आता. आपल्या घराण्याचं कल्याण झालं आता. आणि आता सुधरा, पिऊ बिऊ नका. नाही आणि आपण जो नवस केलेला आहे ना, तो नवस लवकरात लवकर फेडू आईचा. लगेच करून घेऊ. हा बरं, चला चला, चला पाणी करते. नाही चहा पाणी नका. जय महाकाल की जय महाकाल की
जय अंबाबाईच्या नावाने जय बोले अंबाबाईच्या नावाने जय उदय बाया